हे नमस्कार पोरो. तर कसे आहे सगळे? मला तर वाटतं सगळे चांगले असतील रे. लय दिवसातून आपण ब्लॉग टाकतोय. पण तुम्हाला सांगतो आपण चाललोय पुण्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला काम आहे. त्यानंतर आपण एका ठिकाणी जाणार आहे अजून जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं. तर आपली एक्स्ट्रीम 125 आर काढली आपण आणि आपण निघालो पुण्याकडं. तर आपल्याला जायचं होतं एका ठिकाणी पण रस्त्यानं आपल्याला एवढ्या मोठ्या बिल्डिंग भेटत होत्या. म्हणलं इथं काही काम भेटतं का नाही बघू. जाऊ द्या इथं काही काम नाही भेटत. इथं बिल्डिंग सोडा हो. अहो इकडं मेंढ्या आहे पुण्यामध्ये डायरेक्ट अक्षरशः. तुम्ही बघशाल ना पुणे मेंढ्यामध्ये यायला चकितच झालो मी. बरं ते जाऊ द्या. आपण निघालो आपल्या कामाकडं आलो इथं. बरं आपलं काम काय आज झालंच नाही राव. कारण इथं रविवार होता आणि आज होती दुकान बंद. त्यावेळेला आपलं काही काम झालं नाही. म्हणलं जाऊ द्या काहीतरी आता खाऊन घेऊ. तर भूक लागली होती मित्राला आणि मला. तर आम्ही पोचलो एका ठिकाणी डोसा खायला. तर इथं पेपर डोसा होता आणि स्पंज डोसा होता. तर आम्ही बोलावला स्पंज डोसा. दोघांनी 2 खाल्ले मस्त. बरं जाऊ द्या. आम्ही खातो स्पंज डोसा आणि तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं कुठलं लोकेशन आहे आणि कमेंटमध्ये सांगा रे तुम्ही काय लोकेशन असेल. चला आम्ही खातो आणि हा भाऊ पण इतकं एकदम भारी बनवत होता भाऊ. एका बाजूला बनवायचा आणि एका बाजूला तुला लगेच पार्सल द्यायचं. हे लोकेशन आहे तुम्ही बघून घ्या. श्रीनिवास स्नॅक्स सेंटर म्हणून आणि असं पुढं समोर लोकेशन आहे. तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही इथले असेल किंवा तुम्ही इथं आलं असेल तर. बरं चला आमचं झालं खाऊन आम्ही आता निघतो भाऊन. बरं आम्ही निघालो आणि पोचलो त्या ठिकाणी जिथं आम्हाला यायचं होतं. बरं आलो. आल्या मग काहीतरी काय चालू झालं मोबाईल बघ, हे बघ, ते बघ आणि भाऊ मी झूम करून पाहत होतो. आता तुम्हाला सांगतो मला काय बघायचं होतं त्याच्यात. तर मला बघायचं होतं त्याच्यामध्ये की बाबा किती लांब झूम होतं. तर मी जाऊ द्या त्याच्यातून झूम केलं ते काय तुम्हाला दाखवलं नाही. पण आता मी इथं बघत होतो शर्ट आणि पॅन्ट. कशाला भाऊ घालायला रे. बरं जाऊ द्या मॉलमध्ये आलो मजाक सोडा. मित्राला घ्यायचे होते शर्ट पण आता बघितले आम्ही इथं मोकार माग म्हणलं जाऊ द्या भाऊ नाही घ्यायचे. तो म्हणे कॅन्सल केलं. तो म्हणे भाऊ आता मला लय पाय दुखत आहे म्हणे. मग आम्ही बसलो इथं निवांत कपडे पाहत. मग पाहिले आणि पुढं निघालो. बरं आलो एका ठिकाणी तर इथं काय दिसेनाच मला काय मोठं उंच काहीतरी. तो म्हणे भाऊ काढा इथं सेल्फी आपले. मग काय भाऊ बिचे काढले सेल्फी. बरं त्याचे सेल्फी झाले काढून आणि मी बघत होतो कॅमेरावरती करून. वरती बघितलं राव हे काय लिहिलेलं मलाच कळेना. मला एका ठिकाणीच कळलं फक्त तिथं पुणे कुठंतरी लिहिलं आहे. बरं हे कोणत्या भाषेत लिहिलं ते पण मला कळेना. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. बरं जाऊ द्या. आपण आलो एका ठिकाणी अजून. अहो बापरे! इथं लागली ना पुष्पाची ट्रक किती मोठी. बरं बघा ही केवढी मोठी ट्रक आहे आणि त्याच्यात किती माणसं घातले भाऊ. आता मित्र म्हणे ही रिअल ट्रक आहे का. त्याला म्हणलं भाऊ ही रिअल ट्रक आहे हिला फक्त बनवलं आहे नाही का. आता मग म्हणलं कसं काय कळलं भाऊ ही रिअल ट्रक आहे. मग त्याच्यासाठी भाऊ आम्ही आलो वरती आणि सांगत बसली याला की कसं असते ती रिअल ट्रक तुला दाखवतो चल वरती. मग मी त्याला दाखवली वरून आणि त्याच्यात बघितलं तर रिअल ट्रक होती ना राव ही. पण त्याला विश्वासच बसा नाही की ही रिअल ट्रक आहे. त्याला सांगत होतो मी हे बघ हे माणसं बसलेले आहे त्याच्यात. त्यांना डिझाईन केलं आहे आणि इकडनं ते सगळीकडे बघा ते माणसं. जे रिअल माणसं आहे खालचे भाऊ ते ट्रकला बघा ते. आता ही पुष्पाची ट्रक आहे असं कशावरून म्हणायचं भाऊ. त्याला म्हणलं भाऊ ही पुष्पाची ट्रक आहे. तो म्हणे याच्यात लाल चंदन वाहून येत होते म्हणून ते माणसं त्याच्यात बसवले राखणदारीला म्हणून. बरं जाऊ द्या. बरं मला का ना आता तो पण म्हणत सुटला राखणदारीला ठेवले म्हणे. म्हणलं चंदन कुठे. बरं चंदन सोडावं. हे पोराचं कवचं बघतोय मी. निस्ता रडतोय. बरं ते जाऊ द्या. हे मागकडं बघितलं. हे हसत सुटलं आमच्याकडं. म्हणे कशाला आले रे म्हणे भाऊ तुम्ही इकडं दोघं. म्हणलं जाऊ द्या. बरं ते सोडा. हे आम्ही लय बोर झालो इथं. जाऊ द्या म्हणलं आता काहीतरी खावा. बरं खायला गेलो इथं चॉकलेट बघितलं आम्ही त्या झाडावरती. ते क्रिसमसचं काहीतरी झाड लावलं आहे भाऊ त्याच्यावर चॉकलेट म्हणलं. बरं खावा कसे म्हटलं ते बाई ते लावेल काचामध्ये. जाऊ द्या म्हटलं. तर बरं चला तिथून निघालो याच्याकडं बघितलं. भाऊ हे म्हणलं कशाचं बनवलं आहे बाबा. अख्खा मेकॅनिकलच पार्ट आहे ना सगळा चेन ड्राईव्हन बाबा. म्हटलं जाऊ दे रे भाऊ. याला बघ सुटलं केव्हाचं म्हणलं याला एक्सप्लोअर करू. बरं आम्ही कट्टाळलो. तिथून निघालो भाऊ आलो डायरेक्ट वाघोलीमध्ये. वाघेश्वर मंदिरचं आपलं एकदम दर्शन घेतलं. निवांत इथं मित्रांनी कानात काहीतरी इच्छा मागितली. त्यानंतर मी पण इच्छा मागितली. गेलो मंदिरामध्ये. बरं मंदिर आपलं एकदम नमः शिवाय ओम नमः शिवाय काय एकदम भारी आणि एकदम प्रसन्न वाटलं इथं येऊन. भारी वाटलं. बरं मंदिर तर बंद होतं दुपारची वेळ होती. पण आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. मस्त वाटलं. मंदिराचा परिसर एकदम भारी आहे वाघोलीमध्ये. तुम्ही एक दिवस आले नक्की तर व्हिजिट करा. आले असतील तर कमेंटमध्ये सांगा. बरं इथून निघालो आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन आणि इथपर्यंत झाला आहे आपला आजचा ब्लॉग समाप्त. भेटूया भाऊ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर असेच नवीन प्रकारचे ब्लॉग जे आपण बनवत राहू असे. चला भेटूया नंतर. ओके.